1.1 एक्झरसाइज 1.1 सराव संच संपवला आहे. आता जो मेन टॉपिक आहे तो आहे तुमचे प्रमेय. हे तुमचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, इंग्लिशमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि हा पेपर तुम्हाला विचारला जातो. लक्षात ठेवायचं तर साईड बाय साईड दोन फिगर आहेत. पहिली मराठी सांगेल, नंतर मी काय करेल सेमीमध्ये सांगेल. लक्षात. आता पहिले प्रमेय काय बघा. प्रमेय, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेद असेल तर ती रेषा त्या बाजूंच्या एका प्रमाणामध्ये काय विभागते. म्हणजेच बघा विभाजन कसं करतात आपण. पक्ष बघा, त्रिकोण हा तुमचा एबीसी झालेला आहे. करेक्ट. एबीसी. रेषा एल कोणाला समांतर आहे, द्या बीसी ला आहे. कोणाला आहे, बीसी ला आहे. आणि रेषा एल ही बाजू ए बी ला पी मध्ये व बाजू ए सी ला काय क्यू मध्ये छेदते. आता या ठिकाणी बघा आपण समजा काढून घेतला हा जो त्रिकोण आहे, आणि तुमची काय झाली एबीसी. करेक्ट. ही रेषा काय झाली एल. हे कुठल्या बिंदूत छेदते ए बी ला पी मध्ये, आणि ए सी ला कुठल्या बिंदूत छेदते क्यू मध्ये. म्हणजे हा पी आणि हा काय झाला तुमचा क्यू. तुम्हाला साध्य काय करायचं आहे, हा ए पी म्हणजेच ए पी भागिले काय तुमचा पी बी आणि ए क्यू भागिले काय क्यू सी, हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा ना, सिद्धता घेण्यासाठी आपण काय करतो, साध्य हे महत्वाचं आहे तुम्हाला. आता रचना रचनामध्ये बघा की तुमचा पी सी आणि रेग बी क्यू काढला. या ठिकाणी बघा ही पी सी झाली आणि ही काय झाली बी क्यू, ही काढली. लक्षात. सिद्धता. आता ट्रायंगल बघा कुठला आहे तुमचा ए पी क्यू, हा एक ट्रायंगल झाला. आणि कुठला झाला तुमचा पी क्यू आणि बी, हे दोन ट्रायंगल झाले. आता हे कशा तुमची उंची याची समान आहे, हाईट कशी आहे समान आहे याची. मग या ठिकाणी बघा एरिया ऑफ हाईट समान म्हणजे आपण काय घेतो याचे बेस पकडा. तर ही उंची काय झाली पी क्यू. मग याचा पाया हा काय झाला ए पी आणि याचा पाया काय झाला पी बी. म्हणून काय घेतला आपण ए पी भागिले पी बी. क्षेत्रफळांच्या पायांच्या काय ते प्रमाणात आहेत. लक्षात. मग नेक्स्ट आता काय दिलंय बघा. तसेच परत तुमचा आता काय घेतात सेकंड मध्ये हा घ्या ए पी क्यू ट्रायंगल, आणि कुठला घेतला तुमचा हा पी क्यू आणि सी घेतला. परत याची हाईट कशी आहे सेम आहे. परत ए क्यू आणि क्यू सी काय आले, हे पाया आले. काय दोघं पाया आहे. आपण याचा काय आहे पाया आहे. म्हणून बघा ए क्यू भागिले क्यू सी. याला एक नंबर नाव दिलं बघा. याला किती नंबर नाव द्या, 2 नंबर नाव आले. हे दोन त्रिकोण आले. परत एकदा सांगतो तुम्हाला मी. एकदा काय केलंय, हा एक त्रिकोण पहिल्यामध्ये पकडला आणि हा दुसरा पकडला. यांचा पाय घेतला. दुसऱ्यामध्ये काय केलं, हा एक त्रिकोण पकडला आणि हा दुसरा त्रिकोण पकडला. लक्षात. अशा प्रकारे आपण हे दोन त्रिकोण घेतले. यांचा पाया कसा आहे सारखा आहे. मग एक होतं तर काय करा पी क्यू बी आणि पी क्यू सी ह्या एक पी क्यू यांचा समान पाय. आता बघा हे
तुमचा पी क्यू बी आणि पी क्यू सी यांचा हा पाया कसा आहे, सारखा आहे. पी क्यू पाया कसा आहे, समान आहे. आणि रेख पी क्यू समांतर रेख तुमचे काय आहेत, बी सी. म्हणून मग पी क्यू बी आणि पी क्यू सी यांची उंची कशी आहे, समान आहे. उंची जर समान असेल दोघांची तर मग हे दोन त्रिकोण कसे येतात, समान पाया पण आहे आणि उंची पण कशी आहे, समान आहे. मग आपण काय समजून घ्या आता या ठिकाणी एरिया काढला त्रिकोणाचा, उंची समान आहेत, पाया पण समान आहेत, म्हणजे बी आणि बी हे काय झाले, तुमचे कट झाले. मग हा इकडे काय होईल, सेम होईल. म्हणजेच एरिया याचा ट्रायंगल बरोबर एरिया हा ट्रायंगल, म्हणून हे दोन त्रिकोण कसे झाले, सारखे झाले. मग त्याच्यानंतर 1 2 3 वर्ण ह्या बघा 1 2 and 3. आता 1 आणि 2 मध्ये बघा काय आहे तुमचा ए पी क्यू आणि पी क्यू बी. आता ह्या पी क्यू सीची किंमत जी आहे इथल्या, ही काय काय टाका तुम्ही, पी क्यू बी टाका. म्हणजेच काय आहे तुमची पी क्यू बी. याचा अर्थ काय झालं, हे दोघं कसे आहेत, मग सारखे आहेत. आलं, हे आणि हे 1 2 आणि 3 वर्ण. म्हणून मग ए पी तुमचा काय आला, हा आला या ए पी क्यू बद्दल, आणि याच्याबद्दल काय आला तुमचा ए क्यू सी आला. लक्षात. म्हणून मग कुठला पण जर त्रिकोण असा घेतला तुम्ही, समजून घ्या ए बी आणि सी, पी आणि क्यू. पहिले काय घ्या तुम्ही ए पी भागिले काय आला तुमचा पी बी बरोबर ए क्यू भागिले काय आला तुमचा क्यू सी. हे झालं तुमचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्याच्यानंतर आता सेमीमध्ये बघा, हा इंग्लिशमध्ये घेऊया. मराठी माध्यमाच्या मुलांनी पण बघायचं आहे. इकडे इंग्लिश मुलांनी मराठीमध्ये पाहिलेला आहे. बीपीटी थेरम. हा थेरम कसा आहे तुमचा, आय एम पी आहे पेपरसाठी. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the lines divided the sides in the same proportion. आता बघा, हा जो तुमचा ट्रायंगल आहे कुठला, हा ए बी सी. थेरम काय म्हणतो बघा, या ट्रायंगलला जर ही लाईनने काय केलं, इंटरसेक्ट केला, तर ह्या पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट सेम. म्हणजेच बघा तुमचा ए पी भागिले काय तुमचा पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. ओके. Now let us see the another point. Given in a triangle ABC, line L, this is line L, parallel to line what, BC. Okay, and line L intersect AB la what, at point P, and AC at point Q. Okay, to prove what, AP divided by PB equals to AQ divided by what, QC. Construction. Draw PC. काय केलं आपण, PC काढला, and what, BQ.
right? This point should be clear. Now prove. In a triangle APQ, let us this triangle. Let us see APQ, correct? And triangle what? PQB. PQB. This height should be what? Equal for both this triangle. So equal height, you can take the ratio of what? Bases. Means what? AP. This is your base. This is also your base. Means what? Triangle APQs are AP and PBQs are what? PB. Egg number. Another same. This APQ and what? PQC. Again height should be same. Then this base and this base. What? ट्रायंगल APQचा बेस काय तुमचा AQचा हा AQ आला आणि PQBचा बेस काय आला QC आला. दिस इज युअर बेस. One number area proportional to the base. Area proportional to the base. Again, segment PQ. This PQ is common base. पहिले काय घेतला आपण हा कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB. This is PQB and triangle what? PQC. जर तुम्ही असे काढले हे तर या ठिकाणी बघा असे येते तुमचे हे आणि हे PQ तुमचा B आणि C. करेक्ट. कुठला आहे तुमचा PQB and what? PQC. Again, segment PQ parallel to BC. Hence, PQBC have equal height. मग आता समजून घ्यायची जर हाईट तुम्ही काढली, हाईट पण कशी येईल तुमची इक्वल, कशी इक्वल येईल. करेक्ट. मग कसे येते तुमचे इक्वल हाईट अँड व्हॉट? इक्वल बेस. मग आता इक्वल हाईट आणि इक्वल बेस असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो कसं येईल. आता हे मराठीवाले मुलांनी बघून घ्यायचं आहे. हा पॉइंट येतो कसा बघा तिसरा. मग रेशो कसं घेऊ आपण? एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइड बाय व्हॉट? एरिया ऑफ ट्रायंगल PQC. बेस पण सारखा आहे, हाईट पण सारखी आहे. म्हणजे काय करा, दोघं सारखे हे कट झाले. बरोबर काय आलं तुमचे 1. म्हणून बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल्स टू 1. हा डिवाइड तरी काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आपण 1 नंतर लिहित नाही. बघा हा जो पॉईंट आहे तुमचा काय आला? हा आला. पॉईंट कसा आला? 3 नंबरचा. ओके. देन फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून. दिस व्हॉट? APQ आणि APQ. कारण हा PQ आणि हा PQC कसे आहेत? सारखे आहे. समजा तिथं तुम्ही PQ पण टाकू शकता या PQCच्या बदली. असं पण तुम्ही लिहू शकता. बघा हा PQC बद्दल काय लिहू शकता इथे? हा PQB.
मग समजून इथं पी क्यू बी जर तुम्ही लिहिला तर हे कसे होतील, सारखे होतील. म्हणून पी इक्वल्स टू वॉट, क्यू सी. हा झाला तुमचा बीपीटी थेरम. लक्षात, हा पाठ करायचा आहे, हा महत्वाचा आहे. मग याचा कन्व्हर्स. आता पहिले काय दाखवलं आपण याच्यामध्ये, व्यत्यास बघा या ठिकाणी मराठीत पहिले सांगतो मी. पहिल्यामध्ये काय दाखवलं तुम्ही की ट्रायंगल काढला आणि पॅरलल लाईन दाखवली, याच्यावरून ह्या दोन बाजू कशा दाखवल्या, समांतर. तर व्यत्यासमध्ये काय असतं, बघा व्यत्यासमध्ये काय दाखवलं त्यांनी, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदत एक म्हणतात तिरछा उरलेल्या समांतर. आता याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी की बघा दोन भिन्न बिंदू छेदते आहेत, तर ही जी रेषा आहे ही रेषा कुठली आहे, त्या बाजूला समांतर. प्रपोर्शनल मध्ये काय दाखवलं होतं, समांतर दाखवले होते आपण थेरम मध्ये, आणि ह्या दोन बाजू कशा दाखवल्या होत्या, प्रपोर्शनल. याच्यामध्ये व्यत्यासमध्ये उलटा, ह्या दोन बाजूवरनं ही रेषा या रेषेला कशी असते, समांतर असते. हा तुमचा काय व्यत्यास. कन्व्हर्स मध्ये पण सेम कंडिशन तुम्हाला सांगतो मी तिकडे. Here we can prove in a theorem what you can draw a triangle, then line, this line parallel to this line, then this divided by this and this divided by this. हे आपण कुठे वरच्या थिअरम मध्ये पाहिलं, अबोव थिअरम मध्ये. या कन्व्हर्स मध्ये काय असतं बघा, उलटा करता याचं. ह्या दोन बाजू सारख्या आहेत, then this line is parallel to what, this line. Okay, this is your what, converse. आणि या प्रोजेक्ट अपूर्त सिद्धता आपण नंतर तुम्ही देऊ शकता, असं काही नाही. आता हे तुम्हाला काय दिलं, त्यांनी कृती दिली आहे, ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी जे तुम्ही तुमच्या मनाने घ्यायचं कुठली पण एक व्हॅल्यू, ॲक्च्युली सेंटीमीटरमध्ये घ्यायचं आहे, त्यांनी हा त्रिकोण काढून घ्यायचा आहे, आणि हे ॲक्च्युली काय म्हणतात रेषा या ठिकाणी गुणोत्तर काढायचे आहेत. ए बी जसं तुम्ही किती घेतला आहे, 8 घेतला, बी सी समजा 4 घेतला, इक्वल्स टू 12/6. यांचं गुणोत्तर काय येतं, 2 इक्वल्स टू 2. डिपेंड्स ऑन, हे तुमच्या मनावर असतं. हे तुमची ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही कशी पण करू शकता घरी. सेम तिकडे आहेत, सेमीलाच आहे. आता हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला प्रॉब्लेम जास्त विचारले जातात, लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये बघा, अँगल बायसेक्टर मध्ये बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग आता त्रिकोण तुमचा काय दिलेला हा बघा, एबीसी घेतलेला आहे. कुठला आहे, एबीसी. कोण सी काय झाला, हा दुभाजक. हे दोन कोण कसे करतो, सारखे डिवाइड करतो. कशात छेदतो, ई बिंदू छेदतो. मग आपलं सध्या करायचं आहे, ए भागिले काय तुमचा ए बी. बघा ए हा भागिले काय तुमचा ए बी बरोबर सी ए भागिले सी बी. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे किंवा सिद्ध करायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. दोघं वेगळे हा बघा. बीपीटी थेरम मध्ये काय होतं, प्रमाणाच्या विरोध प्रमाणाचं हा भागिले हा आणि हा भागिले हा. इथे काय, हा भागिले हा आणि हा भागिले हा. लक्षात ठेवायचं काय या दोघांमधला फरक. सिद्धता. किरण सीई, हा जो सीई काय झाला तुमचा, किरण सी समांतर
आहेत कोणाला, बीडी आणि एडीला. तुमचा काय झाला हा एडी आणि हा काय तुमचा बीडी. तर समांतर बघा, हा जर तुम्ही असा पुढे वाढवला, एक मिनिट, हा जर तुम्ही असा पुढे वाढवला आणि हा जर पुढे गेला, हे दोघे कसे समांतर आहेत आणि ही एडी काय आहे त्यांची छेदिका आहे. काय छेदिका आहे, आलं, एडी काय झाली छेदिका. म्हणून मग अँगल काय तुमचा आला ए सी ई, हा कोण आणि हा कोण हे कसे झाले तुमचे संगत कोण झाले. कुठले कोण झाले, संगत कोण या ठिकाणी दिले, त्याला एक नंबर नाव दे. व्यवस्थित बघायचं आहे. आता बीसी ही छेदिका घ्या. आता उलट करा, काय करा, बीसी ही काय घेतली, छेदिका घेतली. म्हणजेच बघा आता ही काय करा, बीसी काय करा, छेदिका घ्या. ई सी बी हा त्रिकोण आणि सी बी डी, सी बी डी बघा हा त्रिकोण आणि हे कशा आहेत, हा इकडे आहेत, हा इकडे, म्हणजे कुठले कोण झाले ते व्युत्क्रम कोण झाले. कुठले व्युत्क्रम कोण. परंतु पक्षात तुम्हाला दिलेत गिवन मध्ये काय, ए सी ई आणि ई सी बी हे तुम्हाला कशात दिलेत, पक्षात दिले. ते 3 नंबर घ्या. मग आता 1 2 आणि 3 वरून बघा, 1 2 आणि काय 3. सी बी डी इक्वल्स टू वॉट, सी डी बी बघा तुमचा सी डी बी इक्वल्स टू वॉट, सी डी बी. आता या ठिकाणी बघा, हा जो ए सी आहेत, या ए सी बद्दल काय घ्या तुम्ही, ई सी बी, ई सी बी म्हणजेच बघा आता हा ई सी बी जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही असं पण येऊ शकता, कुठला अँगल ए सी, याच्याबद्दल इथे दिलाय बघा त्यांनी ई सी बीचा ए सी. म्हणून बघा हा पण ए सी झाला, हा पण ए सी झाला. म्हणून काय झालं तुमचं सी बी डी इक्वल्स टू वॉट, सी डी. मग सीबीडी मध्ये बघा, आता त्रिकोण सीबीडी मध्ये बघू आपण. या सीबीडी मध्ये वरती डी आहे, हे सीबी आणि सीडी कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे बघा ही बाजू आणि ही बाजू कशी आहे, सारखी आहेत, सेम आहे. याला किती नंबर राहू द्या, 5 नंबर. मग रचना बाय बीपीटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार बघा आता ए भागिले ए बी आणि एस सी भागिले सी डी. एस सी बी आणि सी डी काय दिलं तुमचा बरोबर दिलेला आहे. म्हणून एस सी डी ऐवजी काय घ्या, मग हा सी डी घ्या. आलं तुमचा प्रमाण 1 2 3 4 बरोबर. Same here, ACE, what ACE this and what CDB this, कशा तुमचे corresponding angles. Correct. Now taking BC transversal, हा तुमचा BC काय घेतला आपण, ट्रान्सव्हर्सल घेतला. मग काय तुमचा ECB this and what ACE, ECB and
CBD, this is what alternate angle. हे 2 नंबर आणि हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं ए सी बद्दल काय घ्या, ए सी बद्दल काय घ्या, ए सी घ्या, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही अँगल ए सी पण घेऊ शकता. कळले? मग ए सी बरोबर काय झालं तुमचा, दिस CBD इक्वल्स टू वॉट, CDB. कळले? मग CDB याच्यामध्ये काय झाले तुमचे, या दोघी साईड कशा आहेत, सारख्या आहेत, सेम. अशा करस्पॉन्डिंग साईड अपोजिट टू वॉट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. त्या चित्रामध्ये 6. मग बाय BPT theorem दिस इक्वल्स टू वॉट, म्हणजे 3 समांतर रेषांचा गुणधर्म. हा सोपा आहे. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग्स. की काय, ए बी डिवाइड बाय वॉट, बी सी हा विचारत नाही शक्यतो, पी क्यू डिवाइड बाय वॉट, क्यू आर. तुम्ही घरी बघून घ्यायचं आहे. मग आता लक्षात ठेवे, रिमेंबर दिस. पहिला मराठी केलं सेमी घेईल. प्रमाणाचे मूलभूत प्रमाण. आता तुमचा ABC ट्रायंगल दिलेला आहे. कुठला आहे, ABC. BPA means what, BPA and BQC. If these two lines are parallel, then what, BP divided by what, PA or AP, and BQ divided by what, QC. Basic product theorem. In a triangle ABC, in this triangle ABC, segment PQ and AC are parallel. लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये काय पाहिजे, दोन रेषा समांतर पाहिजे. Then BP divided by AP or AP divided by BP, then QC divided by what, BQ. नेक्स्ट, प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास. त्रिकोण PQR मध्ये जर PST PTR आणि काय दिलं तुम्हाला, की PS भागिले SQ आणि PT भागिले TR असेल तर ह्या दोन रेषा कशा असतात, समांतर असतात. ओके, converse of basic proximity theorem. If PS divided by SQ and PT divided by TQ, then this ST divided by what? Sorry, parallel QR. This is what, converse. याला काय म्हणतात, converse म्हणतात. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये हा जर कोन दुभाजक असेल BD, तर मग AD डिवाइड बाय DC इक्वल्स टू बरोबर AB भागिले BC. बघा, AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. Theorem of bisect triangle of triangle. In triangle ABC, if the BD is a bisector, then AB divided by BC equals to AD divided by what, DC. नेक्स्ट सेम, तीन समांतर रेषा त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. ह्या तीन रेषा कशा आहेत, तुमच्या समांतर आहेत आणि ही काय झाली, त्यांची छेदिका झाली. देन AB डिवाइड बाय व्हॉट, BC. AB भागिले BC इक्वल्स टू बरोबर काय तुमचं XY भागिले YZ. हे कशा आहेत, तीन रेषा तुमच्या कशा पाहिजे, समांतर. त्यांना काय पाहिजे, ह्या दोन छेदिका पाहिजे.
नेक्स्ट, property of three parallel lines, they are transversal. This is three parallel lines, 1, 2, 3, and this is your what? Transversal, L and M. Then AB divided by what? BC. AB divided by BC equals to XY divided by what? YZ. XY divided by what? YZ. Okay. यामध्ये परत तुम्हाला सांगतो मी बीपीटी थिअरम म्हणजेच काय तुमचे प्रमाणाचे मूलभूत प्रमाण आहे. बेसिक थेरम हा IMP आहे, महत्वाचा आहे, पेपरला विचारतो. म्हणजे सोपा आहे. या ठिकाणी तुमचे तिघी थिअरम आपण एक शॉर्टकटमध्ये बघूया. पहिला तुमचं कुठले आहेत? प्रमाणाचे, म्हणजेच काय? बेसिक प्रॉपर्टी थेरम. बेसिकमध्ये काय असतो? समजा हा त्रिकोण आहे, ए बी आणि सी, ही रेषा त्याला समांतर आहे, पी आणि क्यू मध्ये. तर काय घ्यायचं बघा तुम्ही, ए बी सॉरी ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले काय तुमचा क्यू सी. 2 नंबर कन्वर्स, मराठीत काय येतोय? व्यत्यास. व्यत्यासमध्ये काय असं लक्षात ठेवा, जर ह्या दोन बाजू जर प्रमाणाच्छेद असतील तर रेषा यल ही बीसीला कशी असते? समांतर असते. करेक्ट. त्याच्यानंतर चौथा तिसरा आहे कोन दुभाजकाचे प्रमेय. म्हणजेच काय तुमचं अँगल बायसेक्टर थेरम. बघा, हा जर तुमचा ट्रायंगल असेल, त्रिकोण असेल, आणि हा जर याला छेदत असेल, दुभाजकात असेल डी मध्ये, तर बघा फॉर्म्युला काय? ए बी भागिले ए सी बरोबर काय तुमचा बी डे भागिले सी डी, बी डी भागिले सी डी. आणि चौथा आहे पॅरलल लाईन. समजा या तीन रेषा समांतर आहेत आणि त्यांच्या ह्या छेदिक आहे ए बी सी आणि एक्स वाय झेड. तर काय तुमचा ए बी भागिले बी सी बरोबर काय एक्स वाय भागिले वाय झेड. हे चार तुमचे लक्षात दोन सोपे ठेवायला, याप्रमाणे लक्षात ठेवायचं आणि पाठ करायचे. सगळे फॉर्म्युले पाठ करायचे. हे फॉर्म्युल्यावर सगळे एक्झाम्पल आहेत. पुढचं पुढचे जे एक्झाम्पल आहेत हे आपण आता काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चर येणार. तुम्ही पहिले हे पाठ करा, पीपीटी त्याला पाठ करा, 2 ते 3 दिवस लिहून घ्या आणि मग मला तुम्ही तो फॉरवर्ड करा. पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरची प्रॉब्लेम घेणार आहोत.